बऱ्याच जणांचा प्रश्न, सोलर कुकरमध्ये कुठल्या कुठल्या रेसिपीज बनवता येतात। एका काचेच्या बाउलमध्ये 2 मोठे चमचे दही, 2 छोटे चमचे तेल, 1 छोटा चमचा तांबडं तिखट, 1 छोटा चमचा अद्रक लसूणची पेस्ट, 2 मोठे चमचे तंदुरी मसाला, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि 2 मीडियम बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं याला तसंच मुरू द्यायचं, कारण याला थोडंसं पाणी सुटतं। आणि मग तुमच्या अंदाजाने तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालायचं। मी पाव वाटी पाणी घातलंय आणि मग सोलारच्या डब्यामध्ये हे सगळं घालायचं। माझ्याकडचा सोलारचा डबा ॲल्युमिनियमचा आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट कुकिंग नको म्हणून मी एक स्टीलचा डबा ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं बटाट्याचं मिश्रण घातलंय आणि नंतर बोल विसळून 2 मोठे चमचे एवढं अजून पाणी घातलंय आणि त्याच्यावर स्टीलचं झाकण लावून मी हा डबा तयार केला आहे। रश्श्यासोबत खाण्यासाठी मी आज जिरा राईस बनवणार आहे। तर एका स्टीलच्या डब्यामध्ये पाववाटी बासमती तांदूळ घालायचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याच्यामध्ये तिखट पाणी घालायचं, 1 छोटा चमचा जिरे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं, 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचं आणि हा डबासुद्धा मी सोलारच्या डब्यामध्ये घातला आहे, त्याच्यावर स्टीलचं झाकण ठेवलं आहे आणि हा डबासुद्धा तयार करून घेतला आहे। आत्ता 10 वाजलेत, मी अँगल ॲडजस्ट करून हे दोन्हीही डबे इथे ठेवणार आहे। 12:30ला मी चेक करून गेले, बटाटे व्हायचे राहिले होते। आता 1 वाजलाय, तर आता बघूया आपण। भात तर आधीच ऑलरेडी शिजलेला आहे आणि बटाट्याच्या रस्स्याला मस्त उकळी फुटली होती। बटाटा शिजलाय का ते बघूया। हा बटाटा मऊ दिसतोय, तर मी एका चमच्याने तो असा दाबून बघितला तर तो छान शिजलेला आहे। असाच घरात नेऊन गरम गरम जर 2-3 मिनिटं झाकून ठेवला तर मस्त वाफ दवेल आणि बटाटा आणखी मऊ शिजेल। मस्त बटाट्याचा रस्सा आणि जिरा राईस तयार आहे, जरूर करून बघा।